अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 6वे भारत आणि जग पाहत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण भारताच्या शेजारी असणारे देश हे पाहत होतो. आधीच्या तासाला आपण काही देशांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण म्यानमार, पूर्वीचा ब्रह्मदेश, याचा अभ्यास करणार आहोत. याचे आणि भारताचे संबंध काय राहिलेले आहेत, पूर्वी काय होते आणि आज काय आहेत, याचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. तर ब्रह्मदेशाचा उल्लेख आपण आता म्यानमार असा करतो आणि सिलोन म्हणजे आत्ताचा श्रीलंका हा ब्रिटिश भारताचा, या दोन देशांचा जर आपण विचार केला तर हे पूर्वीच्या काळी ज्यावेळेला ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती त्यावेळेला हे ब्रिटिश भारताचा भाग होते. आणि ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले, या स्वातंत्र्यानंतर आपण जर बघितले तर भारताने या दोनही देशांशी असणारे संबंध कशा पद्धतीने चांगले राहतील, सुरळीत राहतील, याचा विचार केलेला आहे. भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्या बरोबरीने हे दोन देशसुद्धा 1955मध्ये बाडुंग येथे जी काही परिषद घेण्यात आलेली होती, त्या परिषदेमध्ये हे देश त्या ठिकाणी सहनिमंत्रक म्हणून हजर होते. आणि आपण म्यानमारचा जर विचार केला तर म्यानमारमध्ये आज काय परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जे शासन सत्तेमध्ये होते, लोकशाही मार्गाने शासन सत्तेमध्ये आलेले होते आणि त्याला बहुमताचा पाठिंबासुद्धा होता. आणि म्यानमारमध्ये त्या ठिकाणी लष्करी उठाव झालेला आहे आणि त्या ठिकाणी लष्कराने देशाची असणारी संपूर्ण सत्तासूत्रे आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आत्ता एवढ्या 8 दिवसांच्या घडामोडींचा जर आपण विचार केला तर हे आपल्याला सांगता येणार आहे. आणि त्या ठिकाणी जे काही सत्ताधारी वर्ग होते किंवा वर्गाचे लोक होते, त्यांचे जे काही नेते होते, त्यांनी नजरकैदेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. त्या ठिकाणी अंतर्गत बंडाळी किंवा अंतर्गत अराजकतासुद्धा त्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि जी 5 काही संघटना आहे देशांची, मग त्याच्यामध्ये कॅनडासारखा देश असेल, ब्रिटनसारखा देश असेल, अमेरिका, यांनी त्या ठिकाणच्या लष्कराला लवकरात लवकर पुन्हा त्या ठिकाणी जी काही परिस्थिती होती ती पूर्वपदावर आणा अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण 1962चा जर म्यानमारचा जर विचार केला तर 1962मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने म्यानमारमध्ये लष्करी उठाव त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि त्यावेळेला म्हणजे 1962च्या लष्करी उठावानंतर सुद्धा म्यानमारने स्वतःवर बाहेरच्या जगापासून त्या ठिकाणी अलिप्त राहण्याचे धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. म्हणजे 1962मध्ये सुद्धा म्यानमारमध्ये त्या ठिकाणी लष्करी उठाव हा झालाच होता, जसा आज झालेला आहे तसा. आणि त्या काळामध्ये मग भारत आणि म्यानमार यांचे जे काही संबंध होते, हे संबंध कुठंतरी दुरावलेले होते. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 1992मध्ये भारताने त्या ठिकाणी लोकशाही शासन प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्या ठिकाणच्या लोकशाहीवादी चळवळीला आणि त्यांच्या ज्या काही नेत्या होत्या, या नेत्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सहमती दर्शवलेली होती. आणि त्यानंतर मात्र भारताने लगेचच म्यानमारमधील लष्करी जी काही राजवट होती, या राजवटीबरोबर आपले जे काही संबंध होते, हे संबंधसुद्धा सुधारण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि भारताच्या ईशान्य भागाचा जर आपण विचार केला की ज्याचा उल्लेख आपण 7 सिस्टर्स किंवा सप्तभगिनी असा करतो, या ईशान्य भारतातील अनेक विद्रोही गट जे काही आहेत त्यांच्या आणि म्यानमारमध्ये म्यानमारमध्ये दडलेले जे काही नेते आहेत, यांच्या विरोधामध्ये भारताने जी काही कारवाई केलेली होती, या कारवाईला यश का आले तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे की म्यानमारच्या लष्करी राजवटीने दिलेला पाठिंबा त्यावेळी अतिशय महत्त्वाचा होता. आणि म्हणूनच आपल्याला त्या ठिकाणी जी काही कारवाई करता आली त्याच्यामध्ये यश हे संपादन करता आलेले आहे. म्हणजे
पूर्वीपासून आजपर्यंत म्यानमारचे जे काही, मग म्यानमारमध्ये जरी लोकशाही शासन पद्धतीने सत्ता स्थापन करण्यात आली असेल किंवा लष्करी राजवट जरी त्या ठिकाणी कार्यरत असली तरीसुद्धा त्यांचे आणि आपल्या देशाचे असणारे संबंध हे चांगलेच होते आणि आजही आहेत. त्याच्यानंतर आपण जर पश्चिम आशियाई क्षेत्राचा जर विचार केला तर भारतासाठी हे क्षेत्र नेहमीच त्या ठिकाणी महत्त्वाचे राहिलेले आहे आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सांगता येणार आहे आपल्याला. आणि तो म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक विकास साध्य करता येतो ते साधन म्हणजे खनिज तेल. आणि याच देशांमधून खनिज तेलसुद्धा येते. अर्थात आपण जर पश्चिम आशियातील देशांशी जे काही आपले संबंध आहेत, चांगले संबंध ठेवण्यासाठी भारतास इतरही काही गोष्टी ह्या कारणीभूत आहेत. म्हणजे पश्चिम आशियाई देशांबरोबर आपले संबंध पूर्वी चांगले होते, आजही चांगले आहेत आणि हे संबंध चांगले राहण्यापाठीमागच्या अनेक आपल्याला कारणेही सुद्धा सांगता येणार आहे. आपण जर इराणचा जर विचार केला, इराण हा देश, तर इराण हा भारताचा एक पारंपरिक मित्र आहे आणि मध्ययुगीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिलेले आहेत आणि 20व्या शतकातील संबंधांना त्यांनी आकारसुद्धा दिलेला आहे. म्हणजे इराण आणि भारत यांचे पूर्वीपासून जे काही संबंध राहिलेले आहेत हे चांगलेच राहिलेले आहेत. तसेच सौदी अरेबियाचा जर आपण विचार केला तर सौदी अरेबियाबरोबर सुद्धा असणारे जे काही संबंध आहेत, आखाती देश म्हणजे थोडक्यामध्ये, तसेच सौदी अरेबियाबरोबर सुद्धा आपले संबंध चांगलेच होते आणि आहेत. आणि हे संबंध वास्तविक पाहता आपण आखाती देशांचा जरी विचार केला तर या देशांमध्ये तेलाचे प्रचंड प्रमाणामध्ये साठे आहेत आणि त्याच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे. परंतु आपला आणि सौदी अरेबियाचा जो संबंध आहे हा खनिज तेलांपुरताच मर्यादित नसून त्याला वेगवेगळ्या छटा आहेत. जसे की ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल त्याला किंवा धार्मिक घटकांनी सुद्धा त्याला आकार दिलेला आहे. आपण पॅलेस्टिनी जनतेला, पॅलेस्टिनी जनतेला आणि पॅलेस्टीन मुक्ती संघटनेला भारताने नेहमीच त्या ठिकाणी खंबीरपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि आणखीन सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आशियाई देशांबरोबरील जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते आणखीन एका कारणासाठी महत्त्वाचे आपणास वाटतात, कारण त्यामुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव येतो, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणून हे जे काही देश आहेत या देशांबरोबर आपण चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, कारण तो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शेजारी असणारा जो देश आहे पाकिस्तान, याच्यावर एक प्रकारचा आपल्याला दबाव आणता येतो. त्याचप्रमाणे आपण आणखी एका देशाचा जर विचार केला, तो देश म्हणजे इस्रायल देश. हा याच्याबरोबर असणारे संबंधसुद्धा चांगलेच राहिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आपले असणारे संबंध कशा पद्धतीने चांगले राहतील याचीसुद्धा भारताने वेळोवेळी खबरदारी ही घेतलेली आहे. आणि भारताच्या संरक्षण साधनसामग्रीचा जर आपण विचार केला तर इस्रायल देश हा भारतात हायटेक संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे. म्हणजे आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा तो आपल्यासाठी महत्त्वाचाच आहे. आणि आपण जर सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाली आणि स्वातंत्र्यानंतरचा जर आपण विचार केला, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जर काळाचा आपण विचार केला तर पंडित नेहरू यांनी आशियाई देशांशी एकीकरणाचाच प्रयत्न केलेला होता. म्हणजेच मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा केलेला होता आणि इंडोनेशिया हा या प्रयत्नातील एक महत्त्वाचा भागीदार होता, असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. परंतु 1960च्या दशकामध्ये आपले आणि इंडोनेशिया यांचे जे काही संबंध होते हे संबंध थोडे कमी झालेले होते, हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागणार आहे. त्याच पद्धतीने आपण जर शीतयुद्धाचा जर आपण विचार केला, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आपल्याला माहिती की जगामध्ये शीतयुद्धाला प्रारंभ झाला आणि शीतयुद्धाचा जर आपण विचार केला तर शीतयुद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी
आपले जे काही संबंध होते हे नाममात्र अशा स्वरूपाचे होते आणि त्याची कारणे सुद्धा आपल्याला वेगवेगळी सांगता येणार आहेत. कारण कारण हे देश आहे जे होते ते शीतयुद्धामुळे झालेल्या गटबाजीमध्ये भारताच्या विरुद्ध बाजूला होते. म्हणजेच अमेरिकेचा जो काही एक लष्करी गट होता आणि त्याला शह देण्यासाठी जो काही सोव्हिएत रशियाने गट स्थापन केलेला होता, या गटांमध्ये हे देश विभागलेले होते आणि त्याच्यामुळं आपल्या ते विरोधातच होते. कारण आपण त्या काळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी भूमिका घेतलेली होती, या दोनही गटामध्ये आपण सहभागी झालेलो नव्हतो. म्हणजे अमेरिकेचा जो लष्करी गट आहे तो आणि सोव्हिएत रशियाचा जो लष्करी गट होता त्याच्यामध्ये आपण सहभागी झालेलो नव्हतो. तर आपण अलिप्ततावादी राष्ट्रांची संघटना किंवा चळवळ त्या ठिकाणी उभी केलेली होती आणि कदाचित त्याला तेच कारण असेल की या दरम्यान आपले आणि यांचे आग्नेय आशियातील बहुतेक देशांचे जे काही संबंध होते हे नाममात्रच राहिलेले होते. आपण जर व्हिएतनामचा जर विचार केला तर व्हिएतनाम हा देश त्याला एक अपवाद होता. कारण भारताने व्हिएतमिनच्या संघर्षाला पाठिंबा दिलेला होता आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने जो काही जागतिक राजकारणामध्ये आपला साम्राज्यवाद निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा आपला वसाहतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या माध्यमातून त्याने जगातील इतर देशांमध्ये हस्तक्षेप करण्याची जी काही भूमिका घेतलेली होती, या भूमिकेला त्या ठिकाणी भारताने विरोध केलेला होता. म्हणजेच अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाला आपण त्या ठिकाणी विरोध केलेला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण अभ्यासलेले आहे की भारत आणि अमेरिका यांचे असणारे संबंध हे कुठेतरी तणावपूर्ण झालेले होते. आत्ताच्या काळामध्ये ते चांगले आहेत, परंतु त्या दरम्यान 1960-70च्या दशकामध्ये ते आपले आणि अमेरिकेचे संबंध व्हिएतनामच्या हस्तक्षेपावरून कुठेतरी दुरावले होते किंवा याच्यामध्ये कटुता आलेली होती. आज व्हिएतनामचा जर आपण विचार केला, आज व्हिएतनाम हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदारी देश आहे आणि व्हिएतनाम आणि भारत या दोन देशांचा जर आपण विचार केला तर या दोन देशातील संबंध जे काय आहेत, मग व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल आणि लष्करी क्षेत्रामध्ये हे अधिक परिपक्व झाल्याचे आपल्या लक्षात येते. त्याचप्रमाणे इतर जे काही देश आहेत, मग याच्यामध्ये आपण जर सिंगापूरचा विचार केला तर या देशांबरोबर आपले असणारे संबंध आपण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे की आपल्याला सांगता येईल, आज भारताचे सिंगापूरबरोबर जे काही संबंध आहेत हे संबंध अतिशय चांगल्या अशा पद्धतीचे आहेत आणि हा देश भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. तसेच भारतामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये या देशाला सुद्धा रस आहे आणि त्याचप्रमाणे मग आपण जपान असेल, थायलंड असेल, मलेशिया असेल, तसेच इंडोनेशियाबरोबरील संबंधही सुधारलेले आहेत आणि याच्या माध्यमातून आपला सुद्धा विकास होण्यासाठी मदत होते. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण या देशांच्या मदतीच्या माध्यमातून किंवा जे संबंध चांगले होतात, संबंध परिदृढ अशा पद्धतीचे होतात, परिपक्व अशा पद्धतीचे होतात, त्याचा फायदा आपल्याला नक्कीच विकास साध्य करण्यासाठी सुद्धा होत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की व्यापारी मार्गांची सुरक्षा असेल किंवा समुद्रमार्गे ज्या काही कारवाया केल्या जातात, चाचेगिरी जी काही केली जाते, तर याच्या विरोधामध्ये काही कारवाया करण्यासाठी, तसेच सागरी साधनसंपत्तीची जी काही सुरक्षा आहे याचा जर आपण विचार केला तर हे भारताच्या या देशांबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजेच व्यापारी मार्गांची सुरक्षा असेल किंवा समुद्रमार्गे जे काही दहशतवादी कारवाई देण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, जी काही चाचेगिरी केली जाते, त्याच्या ज्या काही कारवाई असतील किंवा सागरी जी काही साधनसंपत्ती आहे, हे भारताच्या या देशांबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच आपल्याला सांगता येईल की शीतयुद्ध संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1991मध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि त्याच्यानंतर मात्र शीतयुद्ध हे संपलेले होते आणि त्याच्यानंतर जागतिक राजकारणामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया ही सुरू झाली
आणि त्याच्यानंतर मात्र आग्नेय आशियातील संबंधांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जर बघितले तर शीतयुद्ध संपल्यानंतर आपल्याला सांगता येईल की आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांनी एक वेगळेच वळण घेतलेले होते. कारण शीतयुद्ध संपल्यानंतर जागतिक राजकारणाची संरचनाच बदलून गेली, जागतिक राजकारणाची रूपरेषाच बदलून गेली आणि जगाच्या नकाशावर अनेक सार्वभौम स्वतंत्र अशा देशांचा त्या ठिकाणी उदय होण्यासाठी मदत झालेली आहे. आणि एकंदरीत जगाची असणारी विचारधारा किंवा ज्या जगामध्ये ज्या काही विचारधारा होत्या किंवा ज्या कारणांमुळे किंवा ज्या विचारधारांमुळे शीतयुद्ध लढले गेले, या विचारधारा संपूर्ण बदलून गेलेल्या आहेत, हे आपण पाहिलेले आहे. आणि मग या शीतयुद्धाचा जर आपण विचार केला तर आपल्याला म्हणता येईल की शीतयुद्ध संपल्यानंतर आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांना वेगळेच त्या ठिकाणी वळण हे लागलेले होते. आसियान ही जी काही संघटना होती याच्या जी सुरुवातीच्या काळाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 5च सभासद देश होते, परंतु ही संख्या वाढून त्या ठिकाणी 10वर पोचली आणि तो गट या क्षेत्रातील एक बलशाली गट त्या ठिकाणी ठरलेला होता. त्याच पद्धतीने आशियानचा जर आपण विचार केला तर आसियानने महत्त्वाच्या देशांशी आर्थिक भागीदारी प्रस्थापित करण्यास त्या ठिकाणी सुरुवात देखील केलेली होती किंवा केलेली आहे. आणि याचा भारताला फायदा झाला, कारण भारताने आसियानबरोबर मुक्त व्यापाराचा त्या ठिकाणी करार केलेला आहे. भारताने जागतिक संबंध किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा करत असताना आपल्याला अधिक मजबूतपणा कसा आणता येईल किंवा आपल्याला विकास साध्य करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल याचा विचार करून अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सभासदत्व होण्याचा किंवा त्यांचे सहकार्य मिळवण्याचा त्यांनी आपल्या देशाने नेहमीच प्रयत्न हा केलेला आहे. आणि आसियान हा देश त्याला त्या ठिकाणी अपवाद नाही, कारण आपण पाहिले की भारताचा आसियानबरोबर मुक्त व्यापाराचा करार त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच पद्धतीने आसियान पुरस्कृत क्षेत्रीय सुरक्षा संघटना तसेच आसियान रिजनल फोरमचाही तो एक सदस्य आहे. तसेच आपण जर बघितले तर भारताने सार्क संघटना असेल किंवा शांघाय सहकार्य संघटना असेल, यासारख्या अनेक क्षेत्रीय संघटनांमध्ये आपला असणारा देश भारत एक कृतीशील सदस्य देश आहे. तसेच भारताने ब्रिक्स सारख्या संघटनेचे सभासदत्व देखील स्वीकारलेले आहे. त्याच पद्धतीने बिमस्टेक सारखी संघटना असेल, गट असेल, अशा संघटनांना भारताने नेहमीच चालना देण्याचे काम हे केलेले आहे. तर अशा पद्धतीने मग पाकिस्तानसारखा देश असेल जो आमच्या शेजारी आहे, याच्याने आपले संबंध तणावपूर्णच सुरुवातीपासून राहिलेले आहेत. परंतु तसे जरी असले तरी याच्याबरोबर असणारे संबंध कशा पद्धतीने सुधारतील याचाच त्या ठिकाणी आपण विचार करतो, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच आमच्या शेजारचा दुसरा असणारा देश चीन, याच्याने भारताचे संबंधसुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये चांगले नाहीत. कारण आज आपण जर बघितले तर या दोन देशांदरम्यान सीमारेषेवरून वाद आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. तरीसुद्धा आम्ही नेहमीच सहकार्याची भूमिका या दोन देशांबद्दल दाखवलेली आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. नंतर नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, म्यानमारसारखा देश असेल, या देशांबरोबर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही चांगलेच संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच पश्चिम आशियाई क्षेत्र यामध्ये सुद्धा भारताने त्या ठिकाणी जी काही देश आहेत या देशांबरोबर संबंध कसे चांगले राहतील हेच पाहिलेले आहे. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने जे परराष्ट्र धोरण आखले त्याचाच एक भाग आहे आणि त्याची
त्याची प्रक्रिया आजपर्यंत चालू आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मग शीतयुद्धाच्या काळामध्ये जागतिक राजकारणाच्या संरचनेमध्ये जो बदल झाला आणि त्यातून जगाची संरचना बदलली, या बदललेल्या संरचनेमध्ये सुद्धा भारताने वेगवेगळ्या संघटनांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या संघटनांना सहकार्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर याच्यानंतर आपण राहिलेला भाग नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.